आई काय तू काय प्रज्ञासारखी घाईघाईत बेल वाजवतेस? चावीने का नाही उघडलं तू दरवाजा? चावी विसरलीस? चावी कशी काय विसरतेस तू आई? तिकडे आजोबा एकटा डोकं खातायत केव्हापासनं माहितीये तुला? हे दे ते दे, आसावरी हे हवंय ते हवंय, सतत काय ना काय मागतायत आणि तू अशी कशी बाहेर जातेस आई? तुला माहितीये ना तुझ्याशिवाय त्यांचं पान हलत नाही, मग का करतेस तू असं? भूक लागली आहे यार आई मला, केव्हापासनं उपाशी आहे मी. कुठे जात असतेस तू? आई काय झालं? आई अगं काय झालं? आई 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 अगं का रडतेस तू? अगं का रडतेस तू? हे बघ सॉरी, मी बोललो म्हणून वाईट वाटलं ना तुला? हे बघ परत असं जात जाऊ नकोस तू बाहेर. घरात एक तर एवढी कामं असतात, सगळं असतं, बाहेर कशी काय जातेस तू मला कळत नाही. आई अगं का रडतेस तू? तुला सॉरी म्हटलं ना मी. सोम्या, अरे आली का तुझी आई? म्हाताऱ्याला काही खायला मिळणार आहे का? ते क्रीम वाला बिस्किट दे. ए बघितलंय असं आहे, सतत त्रास देत आहेत, हे घेऊन ये ते घेऊन ये. आई तू आई अगं का रडतेस तू? तुला पाणी हवंय का? नको, मी घेते. आसावरी आले बाबा. सर 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 काय झालं सर? रात्र आज अचानक दिवसाची रात्र कशी झाली कळलंच नाही. काय सर? आपल्या सरांना बेस्ट शेफ ऑफ द इयर अवॉर्ड मिळणार आहे म्हणून आपण एवढे सगळेजण खुश आहोत. पण सरांनी ते बघितलं सुद्धा नाही, काही बोलले सुद्धा नाहीत सर.
आज ते मूडमध्ये नाही आहेत. ते उद्या आले ना की आपण त्यांना सांगूया. आपण त्यांना एक सरप्राईज देऊ. येस, गुड आयडिया. मी आसावरी मॅमना सुद्धा सांगते. हा, हॅलो. हॅलो हॅलो आसावरी मॅम, मी बोलतेय मॅडी. कशा आहात तुम्ही? हॅलो मॅम, अभिजित सरांना ना एक मॅडी मॅम, मी जरा कामात आहे. नाही मॅम, आमच्या सरांबद्दल ऐकून घ्या ना जरा प्लीज. नाही, मॅम प्लीज ऐकून घ्या एकदा प्लीज मॅम. मला काही ऐकायचं नाहीये, प्लीज. ओके, मी नंतर करते फोन. रॉंग नंबर लागला बहुतेक. सोहम, हे काय आहे? तुझ्या ऑफिसमधनं लेटर आलंय, तुझ्या बॉसने हिशोब क्लिअर करायला बोलवलंय. तू काही घोळ घालून ठेवलेला नाहीयेस ना? हळू बोल, आई ऐकेल. आई आणि आजोबा डॉक्टरांकडे गेले, त्यामुळे घरात कोणीही नाही आपल्याशिवाय. सो आता मला टाळाटाळा न करता उत्तर दे, काय घोळ घालून ठेवलायस तू? काही घोळ वगैरे नाहीये शुभ्रा. नॉर्मल अकाउंट सेटल करायला मला ऑफिसला बोलवलं इतकंच. गेले काही दिवस मला जायला वेळ मिळत नाहीये, अजून काही नाही. बॉसला पण हे सगळं करायची काय गरज होती काय माहिती. मी काय पुढे मुंबई बाहेर चाललोय काय? यासलं लेटर वगैरे पाठवलंय ते. अरे तू तुझी कामं वेळेत करत नाहीयेस, त्यांना करावी लागणारच ना. सोहम, प्लीज आजच्या आज ऑफिसला जा आणि ही गोष्ट क्लिअर करून टाक बरं का. आज मला वेळ नाहीये, मित्राबरोबर लंचला जायचंय, नंतर बघेन. अरे हे त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे सोहम, ते आधी कर. उद्या परवा बघेन. तू इतका कसा बेजबाबदार वागू शकतोस? हे लेटर आईंच्या हातात पडलं होतं माहितीये तुला? त्यांनी वाचलं असतं तर. आजोबांना तर हे तुझं प्रमोशनल लेटर वगैरे वाटतंय. हे बघ सोहम, तुझ्या जॉब बद्दल जर आईंना कळायला नको असेल तर तू प्लीज जाऊन निदान हे काम तरी पूर्ण कर. नंतर सोहम, नाही, तू आजच्या आज हे काम पूर्ण करणार आहेस आणि तू जर जाणार नशील तर मग ठीक आहे, मी जाते. तू जाऊन काय करणार आहे? तू माझ्या बॉसला हिशोब देणार आहेस? नाही पण फाईन, मी बोलीन त्यांच्याशी निदान. हे बघ, अतिरेक करण्याचा स्वभाव झालाय तुझा. तू उगाच जाण्याचं नाटक करू नको आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा ताव आणूच नकोस. हॅलो. हॅलो, नमस्कार सर. मी शुभ्रा कुलकर्णी बोलते, सोहम कुलकर्णीची बायको. उदय सर बोलताय ना? हो हो, मी उदयच बोलतोय, बोला. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं. आमच्या ना घरी एक पत्र आलंय, लेटर आलंय. सोहमचे काही अकाउंट्स क्लिअर व्हायचे बाकी आहेत. तर त्याने जॉब सोडला तेव्हा ते. त्याला पोस्ट लंच ऑफिसमध्ये यायला सांगा, मी बोलेन त्याच्याशी. हो, नाही म्हणजे मी पत्र दाखवलंय त्याला आणि इनफॅक्ट सोहमनी मला तशी कल्पनाही दिली होती. फक्त काही सिरियस नाही आहे ना सर? हे बघा, मी आत्ता बाहेर आहे. हो का सर? तुम्ही कुठे आहात, म्हणजे कुठल्या एरियात आहात? जर मला कळलं आणि तुम्ही जवळपास असाल तर आम्ही स्वतः येऊन तुम्हाला भेटतो ना. काही लँडमार्क वगैरे सांगू शकाल का? इथे एक प्रकाश सोसायटी म्हणून दिसते आहे, त्या एरियातच आहे मी. ओ, म्हणजे सर तुम्ही अगदीच जवळ आहात. प्रकाश सोसायटीच्या एक्झॅक्टली अपोजिट सहजीवन सोसायटी, तिथे आम्ही राहतो. तर मग आम्ही तुम्हाला येऊन भेटू शकतो आत्ता, किंवा तुम्ही जर आमच्या घरी येऊन भेटू शकलात तर. खरं तर आम्हीच यायला हवं, पण मला ना तिथे जवळपास आपण भेटू शकू अशी कुठली जागा सुचत नाहीये. तर तुम्हाला चालेल का? तुम्ही घरी येऊ शकाल का? बरं ठीक आहे. पण सोहम घरी आहे का? हो आहे ना. मागे सोहमला जे प्रमोशन मिळालं त्यावेळी मी ज्या घरी आलो होतो तेच घर ना? हो हो हो, तेच घर आहे. तरी मी तुम्हाला एकदा पुन्हा ऍड्रेस पाठवून ठेवते. सर खरंच थँक्यू सो मच आणि टोटली अप्रिशिएटेड. थँक्यू. ओके ठीक आहे, चालेल. सोहम, घाईने कुठे जाऊ नकोस, तुझे बॉस येत आहेत आपल्या घरी. म्हणजे? अरे हा, म्हणजे ते त्यांचा नंबर होता या लेटरवर, तर मी त्यांना फोन केलेला आता. तू काय डोक्यावर पडलीस का? त्यांना घरी कशाला बोलवलं? हे बघ, मला आजच्या दिवशी
हा सगळा इश्यू क्लिअर करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. अरे तो माझा प्रॉब्लेम आहे, मी बघून घेईन ना. हो, पण त्या प्रॉब्लेममुळे आई आणि आजोबांना त्रास होतोय, म्हणून मला पडावं लागतंय. हे बघ शुभ्रा, मी तुला अगं ताई, शुभ्रा आसावरी ताई आहे का ग? काय काम आहे प्रज्ञा तुझं, का आली आहेस? अगं म्हणजे ऍक्च्युली काय आहे ना, सुनील आहे ना माझा नवरा, त्याचा फोन आला होता. तो विचारत होता, म्हणजे तो ऍक्च्युली आसावरी त्याला विश्वासानं काही गोष्टी सांगतो ना. हो बरं ठीक आहे, मग आई आल्या ना की मी त्यांना तुझा निरोप देईन, दुपारपर्यंत येतील त्या. ऐक जरा गडबडीत आहे मी आता, घाईत आहे. तू निघतेस का आता? हां, मी निरोप देते बरं, तुझा. बाय. बाय 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 बाय. ह्याने कटवलं की काय मला? काहीतरी गडबड आहे. घे पटकन आवरून, तुला निघायचंय ना, आज जायचंय ना. कुठे? सोहम, काल आपण वॉक इन इंटरव्ह्यूज बद्दल बोलत होतो. आपण नाही, तू बोलत होतीस. आणि हे वॉक इन इंटरव्ह्यू वगैरे स्ट्रगलर्ससाठी असतात ग. माझ्याकडे नोकरीचा 5 वर्षाचा अनुभव आहे. तू बघ ना, मला नोकरीसाठी समोरून फोन येतील. बबड्या, अरे घे डबा घे. तू चाललायस ना ऑफिसला? आई अगं, मी त्याच्या बॅगेत ठेवते डबा. हो अगं, उपमा केलाय गरम गरम, लवकर खायला या दोघे जण खाली. थँक्यू आई. तू डबा का घेतलास? सोम, कसं रे, काहीच कळत नाही तुला. तिथे आजोबा त्या कारखानीस काकाने प्रज्ञाला सांगून बसलेत की तुला प्रमोशन मिळालंय. आई पण किती खुश आहेत. हे बघ, आता लवकरात लवकर तुला दुसरी नोकरी शोधावीच लागणार आहे, त्यानंतरच ही गोष्ट आपण घरात सांगू शकतो. आणि तोपर्यंत ही गोष्ट आईंपासून लपवावी लागणार म्हटल्यावर तुला डबा घेऊन रोजच्या वेळेत घरातून बाहेर पडावं लागणारच आहे. मग तू इंटरव्ह्यू नसताना एखाद्या कॅफेमध्ये जाऊन बस, एखाद्या मित्राकडे जा, काय करायचे ते कर, पण घरात थांबायचं नाही हा सोहम. आईंना ही गोष्ट कळता कामा नये. हे धर. आय एम सॉरी. हे घे. पाणी दे का जरा. हो आणते. हा लक्ष कुठे आहे तुझं? वेंदडी आहेस का? मी पाणी मागितलं, चहा नाही. अगो बाई, हो आई, मी निघते आज लवकर, आणि आज मला एक मीटिंग पण आहे, त्यामुळे मी आता खात नाही काही. हा, बाय बाय. चल. शुभ्रा, तू काळजी करू नको, आपल्यात सगळं नीट होईल. तुझी रागवलेली नाही आवडत मला. शुभ्रा, आज खूप छान दिसतेस. बाय बाय. ये शुभ्रा. हॅलो सर. या हॅलो. आय एम सॉरी, मी तुला लागोपाठ 2-3दा फोन केले, पण काय झालंय, मी जरा टेन्शन मध्ये आहे, त्यामुळे. पण टेन्शन घेण्यासारखं काही झालंय का? तू बस तरी, बस बस बस. सर, काय झालंय नक्की? म्हणजे आईने अबोला का धरलाय तुमच्याशी? प्रज्ञा, आसावरी ताई, सकाळपासून आपला नुसता खोखोच चाललाय बघ. म्हणजे मी तुझ्याशी गप्पा मारायला आले आणि तुझी आपली गडबड सुरूच आहे. आता तरी निवांत आहेस ना? हो म्हणजे अगं, ते डॉक्टरांनी ना बाबांना एक औषध लिहून दिलं होतं. तो कागद नाही मला सापडते, तोच शोधतीये मी मगाचपासून. सोहम शुभ्रा ऑफिसला गेले वाटतं. हो, तू बस ना. हो हो, म्हणजे काय आहे ना, शुभ्रा असताना मनमोकळ्या गप्पा मारता येत नाहीत ना. अगं काहीतरीच काय बोलतेस प्रज्ञा. उलट शुभ्रा असली की मला खूप मनमोकळं वाटतं.
माझी नात्याने सून असली ना ती तरी माझी मैत्रीणच आहे. आणि शुभ्राला मी सगळं सांगते हं. हो का? अरे वा, छान छान. पण ऐक ना, तूच अशी साधी आहेस गा असावरी ताई. म्हणजे तू तिला सांगत असशील सगळं, पण ऐक ना, ती तुला सांगते का सगळं? हो, शुभ्राही मला सगळं सांगते. अच्छा, म्हणजे तुला सगळं काही माहित नाहीये तर. ऐक ना, काल तू नव्हतीस ना तेव्हा सोहमचे बॉस येऊन गेले घरी. हो अगं मला माहिती, आम्ही होतो ना तेव्हा. पण ऐक ना, तुम्ही यायच्या आधी ते काय म्हणाले हे सांगितलं का शुभ्राने तुम्हाला? आम्ही यायच्या आधी नाही. म्हणजे अगं ते प्रमोशन लेटर द्यायला नव्हते आले. म्हणजे बाहेर त्यांनी मला पत्ता विचारला तर मी त्यांना म्हणले मी सोहमच्या मोठ्या बहिणीसारखी आहे, तुम्ही असे अचानक घरी का आलाय हे मला सांगा. तर ते म्हणाले, अगं काय म्हणाले प्रज्ञा, काय झालंय? हा ताई, तू माझ्याबद्दल उगीच गैरसमज करून घेऊ नकोस. म्हणजे सोहमच्या काळजीपोटीच बोलतेय मी. म्हणजे बघ ना, तू त्याला एवढं वाढवलंस आणि काल आलेली शुभ्रा तुझ्यापासून एवढी मोठी बातमी लपवते. म्हणजे कसली बातमी लपवून ठेवते प्रज्ञा? अगं बोल ना, काय काय झालंय? ताई, तुला खूप मोठा धक्का बसेल ग. प्रज्ञा, आपल्या सोहमची नोकरी गेली आहे ग. आई, आई प्लीज बोला ना माझ्याशी. आय एम सॉरी, मी चुकले. हे दागिने आहेत शुभ्रा, माझ्या तर ते आता काहीच कामाचे नाही आहेत, पण बबड्याला उपयोगी पडतील. त्याला दे, तो बिचारा नोकरीसाठी उन्हातानाचा फिरत असतो. त्याला म्हणावं या दागिन्याचे विकून काय मिळतील तेवढे पैसे घे. बर, आणि हे दागिने विकून जे पैसे मिळतील ते संपल्यावर आपण काय करायचं? आई, तुमचा सोहमवर विश्वास नाहीये का? हे असं नका करू. तो छान नोकरी मिळवेल. आणि खरं सांगू तर आपण त्याच्या चुका अशा पाठीशी घालायला नकोत. आई, त्याने पाऊल पुढे टाकल्याशिवाय आपण त्याच्या पाठीशी कसं उभं राहणार? ऐका माझं, हे ठेवा, खरंच ठेवा प्लीज. ठीक आहे, त्याला त्याला चहा तर देऊन देशील? म्हणजे खरं तर मीच देणार होते, पण माझ्या समोर तो. नेऊन दे चहा. सोहम, सोहम, ए सोहम. सोहम, काय 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 झालं? अगं काय झालं, काय पडलं? काय नाही आजोबा, सोहमच्या हातून भांड पडलं. तू काही काय करत असते शुभ्रा? एवढ्या जोरात आवाज कशाला केलास? तुला झोपेतनं जागा करायला. झालोय जागा. मग उठ, चल आवरायला घे, पटापट उठ, आवरून घे. नोकरी शोधायला हवी ना आता. आणि काय काल गेला होतास ना अकाउंट सेटल करायला, झालं का काम? बॉस भेटले? हो, आलो जाऊन. मग काय म्हणाले? काही नाही म्हणाले. अगं म्हणजे ते वाट बघत होते, मी त्यांना रिक्वेस्ट वगैरे करीन मला जॉबवर परत घ्या असं. मी सरळ त्यांना गुड बाय म्हटलं आणि निघून आलो. का? तू बोलला का नाहीस त्यांच्याशी सोहम? मी काय बोलणार? हे बघ, त्यांना माझी गरज असेल ना तर मला बोलवतील, आणि मला खात्री आहे त्यांना माझी गरज असणार. त्यांना जर तुझी गरज असती ना तर त्यांनी मुळात तुला कामावरून काढून टाकलंच नसतं. कळतंय का? म्हणून म्हणते थोडा जागा हो. शुभ्रा, अगं हळू बोल ना, आईला कळेल. आईनं कळलंय सोहम. हा म्हणजे तुझा जॉब गेलाय ही गोष्ट आईनं कळली आहे. त्यामुळे आता परत घरी आलास की मी दमलोय वगैरे असं नाटक नको करत जाऊस.
सोहम, चल घे आवरून. आता आपल्याला खरंच नवीन नोकरी शोधायला हवी. आपल्या घरी कोणी नोकरीसाठी मस्का मारायला येणार नाहीये आपल्याला, कळतंय का? ये. माझा बॉस मला मस्का मारायला नक्की येणार. अभिजित राजेंचा मित्र आहे ना तो, मग येणार. ताई, काय छान छान दागिने आहेत ग तुझे. हे सगळं घालून तेव्हा तू किती छान दिसत असशील ना. पण काय ग, हे सगळं विकायला काढलेस? नाही, मी ते मग कशाला काढलेस? सोहमची नोकरी गेली म्हणून आनंदाने घालायला? माझ्यापासून कशाला लप्पाछप्पी करतेस ताई? हळूहळू हे सगळं तुला विकावं लागणार. पण काय गो, हे दागिने विकायला कुठे जाशील? अगं लोक काय म्हणतील? बरं चल ठीक आहे, फक्त तू आहेस ना म्हणून हे सगळे दागिने मीच विकत घ्यायला तयार आहे. वरती 100-150 जास्त नाही हवं तर. या परिस्थितीत तेवढीच तुला माझी मदत नाही का? असावरी, माझी खाजवायची छडी कुठे आहे? आले बाबा, आले. अगं शुभ्रा, एक मिनिट थांब. मी काढते. अगं मी काढते. अगं हो करते मी काढते. दागिने हवेत तुला? अगं म्हणजे तसं नाही ग, सोहमची नोकरी गेली आहे ना म्हणून तुम्हाला पैशाची चणचण भासेल. त्याची नोकरी गेली आहे हे तुला कोणी सांगितलं? काल त्याचे साहेब आले होते ना घरी, तेव्हा मीच ऐकलं. लोकांच्या गोष्टी चोरून ऐकायची साधारण सवयच आहे ना तुला. जर का परत असला चोंबडेपणा केलास ना आणि लोकांच्या घरातल्या गोष्टी चोरून ऐकल्यास ना तर तुझा हा कान त्या बाजूला करून टाकेल. आई तुला म्हटलं ना मी उशीर होतोय, तू अजून तयार नाही झालीस. तू एक काम कर, आता अशीच चल, आपण निघूया लगेच. हा ऐक बापड्या, आपण नको जाऊयात ना. नको जाऊया म्हणजे? अगं ऑलरेडी अभिजित राजेंशी बोललोय मी, ते वाट बघतायत आपली, चल लवकर. अरे हो, पण त्यांना कशाला सांगायचं ना? म्हणजे आपण दुसरा काहीतरी विचार करूया ना. हे काय पटत नाहीये तुला? हे बघ, उगाच नकार घंटा लावू नकोस. अभिजित राजेंची चांगली ओळख आहे, त्याचा आपल्याला वापर करता येईल. आणि तू म्हटल्यावर ते नक्की मदत करतील आपली. हे बघ, अशी ओळखीवर कामं करायला मलाही नाही आवडत आई, पण काय करणार आता, नाईलाज आहे, करावं लागेल. आपण ना पटकन जाऊन येऊया. ओके, जास्त वेळ नाही लागणार, तू अशीच चल. ऐक ना सोन्या, अरे समजून घेणार राजा. म्हणजे मी त्यांच्याशी नाही बोलू शकत तसं, मला नाही सांगता येणार रे त्यांना. तू आई, हे फक्त माझ्यासाठी नाही करत आहे मी, तुझ्यासाठी पण करतोय. आणि तसंही त्या अभिजित राजेंचा दुसरा काय फायदा आहे आपल्याला? ऐक ना सोन्या, अरे तू म्हणतोयस ना, तर मी नाही बोलू शकत त्यांच्याशी. आणि मला नाही पटत आहे रे हे. का नाही पटत आहे तुला? मी काही चुकीचं बोलतोय का? की ते तुझ्या ओळखीचे आहेत म्हणून भाव खातेस? अरे काय बोलतोयस तू बबड्या? अरे खरं तेच बोलतोय मी. ही नोकरी किती महत्वाची आहे माहिती आहे ना तुला? तुझ्या एका बोलण्याने ती मला परत मिळेल, मग का नकार देतेस तू? अरे तुला कळत नाहीये राजा, तुला वशिलाची काय गरज आहे बाळा? बघ ना, तुझ्या पाठीशी केवढा मोठा अनुभव आहे. तू कुठेही स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवू शकतोस ना राजा. आणि तुला सांगू का बाळा, ही अशी वशिलाने मिळणारी कामं ना टिकत नाहीत रे. तुला काय कळतं का आई? हे बघ, हल्ली सगळं ना वशिल्यानेच होतं. वशिल्याने नोकरी मिळते, वशिल्यानेच प्रमोशनही मिळतं, आणि वशिल्याने बाहेर जायची संधीही मिळते. आणि तू असं का वागते मला कळत नाही. तुला काय चोरी करायला सांगतोय का मी? नाही ना. तुम्ही स्वतःची कामं बरोबर काढून घेता ना त्या अभिजित राजेंकडनं, मग मी बोलल्यावर असं का वागतेस तू? इथे शुभ्राची मंगळागौर होती घरात, तेव्हा त्यांच्याकडनं केटरिंग करून घेतलं, ते चाललं. आजोबांनी दिवसभर घरात राबवून घेतलं त्यांना, ते सुद्धा चाललं. आणि ज्या अभिजित राजेंना शब्द टाकायला तुला मागे पुढे होत आहे ना, तेही तुझ्याकडनं कामं करून घेतात, माहितीये का तुला? तिकडे अभिज किचनला बोलून नवीन नवीन रेसिपी शिकतात, ते चालतं. इथे आपल्या घरात शिकले ते आपल्या किचन मध्ये, ते तुमचा फायदा करून घेतात, ते चालतं. तुम्ही त्यांचा फायदा करून घेतात, ते चालतं. पण मी माझा फायदा करून घ्यायचा नाही. वाह, एक आई असून आपल्या मुलाबाबतीत असा दुष्टपणा का? हे सोहम, हळू आवाजात बोल, आजोबा झोपलेत. आई तू चल, मला माहित नाही, आपण निघतोय. आई नाही येणार आहेत तुझ्या बरोबर. शुभ्रा, मी आईशी बोलतोय, तू मध्ये बोलू नकोस. हो, पण तू जे काही बोलतोयस ना ते चुकीचं बोलतोयस. आणि काय रे,
आईने का शिफारस करायची तुझ्यासाठी सोहम? आणि हे बरं आहे तुझं, कालपर्यंत आई आणि अभिजित राजे यांची मैत्रीही नको होती तुला, आणि आज आता तुझं काम आहे म्हटल्यावर वा आई तू चल माझ्या बरोबर, शिफारस कर त्यांच्याकडे. कशाला? हा मग ठीक आहे ना, आई बाप मुलासाठी करतात एवढं. हिने काय केलंय माझ्यासाठी? लाखो रुपयांचं डोनेशन देऊन मला काय इंजिनियर बनवलंय का? की कुठे अमेरिकेला शिक्षणाला पाठवलंय? काय केलं काय हिने माझ्यासाठी? सकाळी डबा भरायचा, शाळेत सोडायचा आणि शाळेतून परत आणायचं, एवढंच केलंय ना. इंजिनियर बनणे इतके मार्क्स मिळवले असतेस ना तरी बनला असतास इंजिनियर किंवा डॉक्टर. आणि बाय द वे, जी मुलं अमेरिकेत जाऊन शिकतात ना ती स्कॉलरशिप्स मिळवतात आणि मग जातात. तू पण मिळवायला हवी होतीस. तुला अडवलं होतं कोणी? तुला काय दाखवून द्यायचंय? हा, मी नालायक येते? हा, तुला हेच प्रूफ करायचंय ना शुभ्रा? आई मध्ये बोलू नकोस. काय प्रूफ करायचंय तुला? हे बघ, एक लक्षात ठेव, मी जे करतोय ना स्वतःसाठी नाही करत आहे, अख्ख्या घरासाठी करतोय. सोहम यार, बबड्या, अरे बबड्या, माझं काही चुकलं का ग? आई, आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी निर्णय घेतलात तुम्ही आणि जबरदस्त घेतलात. शुभ्रा, मला माफ कर. काय बोलताय आई? नाही नाही, खरंच मी तुला खूप लागेल असं बोलले ना. चूक माझ्या बबड्याची होती, पण मी तुला बोलले. मी एवढ्या प्रेमाने या घरात तुला सून म्हणून घेऊन आली आहे आणि मी तुला असं बोलायला नको होतं. खरंच नको होतं. मी खूप बोलले तुला. मला माफ कर ग. आई, काहीतरीच बोलताय तुम्ही. ऐका ना, खरं तर मला काहीच नाही वाटत आहे आई. तुम्ही इतक्या गोड आहात ना की तुमचं चिडणं सुद्धा गोडच वाटतं मला. आणि तुमचा बबड्या तर लकी आहेच, पण मी सुद्धा खूप लकी आहे की मला तुमच्यासारखी सासू मिळाली आहे. खूप प्रेम करणारी आणि इतकी छान मैत्रीण मिळाली आहे. खरंच. अहो, तुम्ही हे काय करताय? बस 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 बस. स्पेशली मी बनवून आणलं सगळं. तू जेवून घे. मला भूक नाहीये. हे बघ, जे काय आहे ते आपण नंतर बोलू. जेवणावर राग काढायची गरज नाही आणि आजार पण अंगावर काढायची तर अजिबात गरज नाही. तू आधी जेवून घे, मग बोलू आपण. पण तुम्ही का आग्रह करताय? मला नाही जेवायचं. मला भूक नाहीये. आणि मी सांगितलं ना तुम्हाला, माझ्या तब्येतीला काही झालं नाही, ठणठणीत आहे मी. उगाच कारण काढून कशाला भेटायला येताय मला तुम्ही? आले आले. अरे आजोबा बोलावताय ना मला. ही घ्या कॉफी. थँक्स. सॉरी आई, जरा रागवून बोलली तुमच्याशी. पण तिला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. हे नक्की काय बोलायचंय? आय मीन, कुठल्या संदर्भात? आता हे मला नाही माहिती, पण आय थिंक तिला काहीतरी फेवर हवा होता आणि त्यात तुम्ही मदत करू शकता आईला. आय मीन आईसाठी. मला कळतंय सोहम, तिला काहीतरी बोलायचं असेल, पण आता तरी तिला काहीही बोलायचं नव्हतं. आणि मला वाटतं की तिला आता डिस्टर्ब करू नये. नाही नाही, तसं काही नाहीये. तुम्ही एकदा आईशी बोला ना, ती सांगेल तुम्हाला. तुम्ही विचारा तिला. मला मी उद्या फोनवर बोलीन. काय ना सर, आई थोडी इंट्रोवर्ट आहे आणि तुम्ही इतके मोठे सेलिब्रिटी, सो मे बी फेवर मागायला तिला थोडं ऑकवर्ड होत असेल. तुम्ही एक काम करता का? तुम्ही तिला सांगा ना, काही असेल तर तुम्ही मदत करायला तयार आहात. कसला फेवर? काही प्रॉब्लेम आहे का? आता ते आईलाच माहिती कसला फेवर ते. तुम्ही फक्त तिला एवढं सांगा की काही असेल तर तुम्ही मदत कराल म्हणून. कॉफी कशी झाली आहे सर? छान. सौम्यधर, आजोबांची औषध आहेत, प्लीज मेडिकलमधनं घेऊन ये ना. आत्ता?
अगं म्हणजे मी सरांशी जरा बोलत होतो ना. हो पण अरे उशीर झाला तर मेडिकल शॉप्स बंद होतील, मग औषधं आणायची राहून जातील. प्लीज ना. ठीक आहे सर, मी लगेच येतो. आता ह्या दोघांचं बोलणं व्हायचं असेल तर सोहमला पाठवावं लागणारच ना. सॉरी सर, तुम्ही प्लीज बसा ना. हो आले सर. शुभ्रा, हा आसावरी थोडी अपसेट दिसते. गैरसमज झाला असावा. तो बोलूनच दूर होणार ना सर. तुम्ही बसा, मी बोलवते आईंना. आले. ते बघ आसावरी, मला माहिती आहे तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, पण संकोच वाटतोय ना. हे बघ, जे काय झालंय ते बाजूला ठेवून निसंकोचपणे सांग. मित्र म्हणून सांग. तुझं काय काम आहे माझ्याकडे? जे काय असेल ते मी नक्की करीन. मी सांगितलं का माझं काही काम करायला? उगाच का मागे लागताय तुम्ही? का माझ्याशी बोलायचा प्रयत्न करताय? मला नाही बोलायचंय तुमच्याशी. आईना तुमच्याशी नाही बोलायचंय, मग तुम्ही का बोलताय आईंशी? त्या आजारी आहेत असं वाटलं म्हणून तुम्ही हे असं सगळं जेवण वगैरे घेऊन आलात त्यांच्यासाठी. कशासाठी? हे बघा, आम्हाला यातलं काही नकोय. अगं शुभ्रा, नाही आई, यांच्या येण्याने त्रास होतोय ना तुम्हाला, मग त्यांनी मुळात आपल्या घरी यायचं का? नाही अगं, तसं नाहीये. असंच आहे आई, पण ते ह्यांना कळत नाहीये ना. सर तुम्ही प्लीज, तुम्ही आता इथे थांबू नका. अगं शुभ्रा, अगं घरी आलेल्या माणसाला असं बोलायचं आई नसतं. नाही, अनइन्व्हायटेड आहेत ना ते. तुम्हाला कोणी इन्व्हाइट केलं होतं आमच्याकडे? नाही ना, मग तुम्ही का आलात? आणि सर प्लीज ह्याच्या पुढे असे घरी फोन वगैरे सुद्धा करत जाऊ नका तुम्ही. येतो. येतो कशाला? कशाला? ह्याच्या पुढे तुम्हाला इथे यायची काही गरज नाही. आता जोपर्यंत आई तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही या घरात पाऊलही ठेवणार नाही आहात. अगं काय बोलतेस तू शुभ्रा? नाही, बरोबर बोलतेस शुभ्रा. यापुढे जोपर्यंत आसावरी मला ये म्हणत नाही तोपर्यंत या घरात पाऊल ठेवणार नाही मी. ये.